हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मला जरासं आपण एक आयुष्यात साधा बदल केला की आपणही आनंदी राहू आणि दुसऱ्यालाही आनंद देऊ, अशा गोष्टीबद्दल बोलायचं आहे. हा प्रकार एक निरोगी खेळकर मनाचं लक्षण आहे. हो, खरंच. हल्लीच्या मुली अशा तशा म्हणतो, पण हल्लीच्या मुली पण किती समंजस असतात हो. आता मी 2 दिवसापूर्वी अनुभवलेलं उदाहरण सांगते. माझे सुनेचा भाऊ आणि भाऊजे आले होते. दोघंही नुकतेच वकील झालेले. असं बोलताना काही प्रॅक्टिस करायची का जॉब करायचा म्हणताना त्या मुलीनं काय म्हणावं, असं नाही काकू, एकानं जॉब केला मग एकानं प्रॅक्टिस केली तरी खूप चांगलं आहे का? म्हणजे प्रॅक्टिसचं इन द बिगिनिंग निश्चित इन्कम मिळत नाहीये. जॉबचं कसं महिन्याला निश्चित इन्कम आहे. त्यामुळे हे पण एक चांगलं आहे. एकानं जॉब करायचा आणि एकानं प्रॅक्टिस करायचं. किती छान समजूतदारपणाचे बोल बघा. हे खूप आनंद वाटलं मला. म्हणजे हल्ली आपण म्हणतो तसं सगळ्या मुली नाहीत. काही मुली असतील, कसंही वागत असतील, त्यामुळे सगळ्यात आताचे मुलींना नावं ठेवली जातात, पण तसं नाहीये. आणि एक उदाहरण सांगते. नुकतंच आम्ही आमचे एका मैत्रिणीकडे सगळ्या मैत्रिणी भेटलो होतो. गेट टुगेदर म्हणा, ह्या सगळ्या साठीवरच्या. मग तिचे सुनेना अगदी जाणून बुजून ह्या लोकांना कसं जेवण आवडेल, काय आवडेल म्हणून मुगाचे डाळीचा शिरा म्हणा, आणि असा आमरस वगैरे तरी होतच. असं वेगवेगळे प्रकारचे, म्हणजे एकाला एक आवडलं नाही तर दुसरी गोष्ट असावी, असं एवढे प्रकारचे जेवणाला घरातच तिनं बनवलं होतं ना. चांगला आणि नोकरी करणारी मुलगी, एवढे प्रकार आणि एवढं छान सुंदर जेवण बनवलं होतं. आणि बाहेर पडायच्या आधी आम्ही तिला म्हटलं, अगो किती सुंदर जेवण बनवलेस तू, एवढं जाणून म्हणून. तिलाही बरं वाटलं आणि आम्हालाही बरं वाटलं. म्हणजे काय, हल्ली आपण म्हणतो तसं जग नाहीये. आपण कुठेतरी पेपरला किंवा बातम्यात काही मुलींचं बघतो, ऐकतो, आणि हल्लीच्या सगळ्या मुली नाही, हे चूक आहे. सगळ्या नाही तशा खूप समजूतदार चांगल्या मुली पण आहेत. आणि ह्याच्याशिवाय आपण आता एक गोष्ट मी म्हटलं, आयुष्य बदलणारी गोष्ट आपण आपल्या जीवनात पण आणायला पाहिजे. ती म्हणजे काय? अहो, चांगल्या गोष्टीचं कौतुक करणं. आता चांगल्या गोष्टी, आत्ता आपण एखाद्या लग्नाला जातो, हे जेवण खूप सुंदर छान असतो, आपण ते यजमानांना सांगतो छान होतं. हेच आपण जे स्वयंपाक करतात त्या लोकांना जाऊन सांगा, जेवण खूप सुंदर झालं होतं, किती बरं वाटते बघा. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी, आणि ह्या का नाही आपण दुसरीकडनं पण घेऊ शकतो. माझ्या एक मानलेल्या नणंदबाई आहे, तिथे म्हटले तुम्हाला, कुठल्याही फंक्शनला त्या आल्या का नाही, दुसऱ्या दिवशी लगेच फोन येतो, फंक्शन चांगलं होतं, सगळ्यांची भेट झाली, बरं वाटला. काही खास कार्यक्रम त्यांना आवडलेले असले की अमुक अमुक गोष्टी मला आवडल्या. हे बघा किती सोपं. म्हणजे दुसऱ्याला आपण आनंद, आणि आनंदाचं काय असते, आपण दुसऱ्याला दिले एवढा आपल्याला तो आनंद परत मिळत असतो. आणि एक गोष्ट सांगते, बरेच वर्षापूर्वीची. एकदा हळदी कुंकवाला काय झालं, मी मेणबत्त्या लुटल्या होत्या. काहीतरी वेगळा दरवर्षी करायचं.
नंतर एक 4 दिवसानं मला बाहेर गेल्या वेळा रस्त्यावर माझी एक मैत्रीण भेटली. ती म्हणाली, अगं काल दिवे गेले होते आणि तू दिलेल्या मेणबत्त्या एवढ्या कामी आल्या बघ, अगदी उपयोगी गोष्ट तू लुटलीस म्हणून. असं साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या, पण आपण त्याचं कौतुक करायला कित्येक वेळेला कमी पडतो असं मला वाटते. आता सहज आपण म्हणतो एखादा चांगला ड्रेसअप केलेला आहे तेव्हा, हो छान दिसतोस तू, किंवा छान दिसते, तुझी साडी बघ किती छान आहे, आज घर किती छान आवरलेस, अगो किती स्वच्छ ठेवलीस, किंवा एखादाच अक्षर चांगलं असलं की अक्षर छान आहे हा तुझं. ह्या गोष्टी आपल्याला बोलायला काही पैसे पडतात का हो? किंवा तुम्ही अगदी छान बोलता, किंवा तुमचं स्वयंपाक किती छान आहे, लोकांचंच नव्हे, आपली आई असेल, बायको असेल, मुलगी असेल, एखाद गोष्ट तिनं छान बनवली, ते तोंड भरून, हो किती सुंदर छान बनवली आहेस तू, चव आली बघ, किती तरी दिवस तुझे ह्या भाजीची चव बघ माझे तोंडात राहणार. हे आपल्याला बोलायला काही खर्च पडतो का सांगा बघा. एवढेच काय, आपण रस्त्याचे बाजूला बसून आपले बूट वगैरे चप्पल वगैरे पॉलिश करतात. त्या मुलांना चप्पल पॉलिश केल्यावर, हो छान केलंयस, अगदी काम मस्त आहे, परत तुझ्याकडेच येणार मी, नो डाऊट. तुम्ही म्हणाल त्यांना काय फुकट केला का, पैसे देतो आपण, पण पैसेपेक्षा जास्त आनंद हा शब्दातनं मिळतो. हे आपण जरासं समजून घेतलं का नाही, जरासा विचार केला का नाही, हे खूप सोपं पडतंय. आपण काय करतो, निंदा करायला एक नंबर पुढे असतो, कोणालाही नावं ठेवणं, निंदा करणं, पण त्या माणसाच्या चांगल्या गोष्टी, प्रेमळ स्वभाव, हे आपण कधीच उल्लेख करत नाही का, मला माहीत नाहीये. पण हे आपण जरा करायला यायला पाहिजे, आपल्याला प्रॅक्टिस करा हवं ते. चांगल्या गोष्ट, खोटं तुम्ही छान म्हणत नाही मी, खरोखर आहे. तर आता एखाद आपली मैत्रीण घर किती छान आवरून मस्त ठेवतीये, अहो चांगलं झालं म्हणायला काही पैसे पडतात का? आता परवाच एक्झाम्पल सांगते, तुम्ही पण करून बघावं ते. माझ्या मैत्रिणीकडे मी जेवायला गेले होते, तिनं साधी दोडक्याची भाजी केली होती, पण एवढी सुंदर झाली होती, मी तुम्हाला सांगते, अगदी साधी. साली काढून दोडकी अशी उभी, फोडी म्हणजे उभ्या करून घेतल्या होत्या आणि फोडणी केली, ते हे भाजी टाकली, त्याच्या बरोबरच इमिडिएटली मीठ, गूळ, तिखट आणि काळा मसाला. गूळ म्हणजे आम्ही सगळे भाजी आमटी सगळ्याला गूळ घालतो, तुम्हाला नको असला की घालू नका. या सगळ्या गोष्टी घातल्या तिनं आणि हे झाकण लावून ठेवलं आणि 5 मिनिटांना हलवली, छान झालेली होती. अहो काय टेस्ट म्हणून सांगू तुम्हाला. मी परत येताना म्हणून तशी भाजी करायची म्हणून घेऊन आले, दुसऱ्या दिवशी मी पण केली, अगदी छान झाली. काही वेगळं घातलं, फक्त पाणी घातलेलं नव्हतं. फोडणी करायची, त्यात फोडी टाकल्या आणि तिखट, मीठ, गूळ, काळा मसाला एकदम घातलेलं सगळं. म्हणजे अगदी साध्या गोष्टी. जेवतानाही मी म्हटलं, गो किती छान झाली आहे भाजी. आम्ही दोघी व्यवस्थित, आणि त्याच्याशिवाय आमरस वगैरे सगळं बरेच प्रकार केलेले होते, पण ही भाजी अगदी साधी सोपी पण एवढी सुंदर आणि टेस्टी केलेली होती. म्हटलं ना, मी परत येताना दोडकी म्हणून आणली आणि करून बघितली. जमते. अगदी छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपण दुसरेकडनं घेता येतात, आपल्याकडनं दुसऱ्याला देता येतात.
त्यामुळे ह्याच्या पुढे एक आपण नक्की ठरवायचं, कुठल्याही चांगले गोष्टीचं तोंड भरून कौतुक करायचं. तर कोणी असू देत, आपली सून असू देत, मुलगी असू देत, मैत्रीण असू देत, कोणी असू देत, चांगलं आहे तर आहे. आजच माझ्या सुनेचा फोन आहे. मी म्हटलं आम्ही मिरजेला आलोय, मी माझे घरात राहते, ती तिचे माहेरी गेली आहे. तिचा फोन आला होता, आई मी संध्याकाळी येणार आहे तिकडे, येताना तुम्हाला दूध केळी म्हणा काहीतरी आणायचं आहे का. मी म्हटलं नको, पण तिनं हे विचारलेल्या शब्दात ना आनंद मिळाला. का मी तिला म्हटलं नाही, काल मी बाहेर गेले होते, मी येताना केळी वगैरे सगळं आणलेलं आहे, तू ये पण येताना काही आणू नकोस. म्हणजे हे गोड शब्द आपले कुटुंबाला पण बांधून ठेवतात. नाही तर आपण काय करतो, नको त्या गोष्टी शोधतो, त्याच्याबद्दल बोलतो, चांगल्या गोष्टी कधी घेत नाही. असं करायला नको आपण. 4 कौतुकाचे शब्द, जे चांगलं आहे तर चांगलं म्हणूया, बघ जग किती बदलते. हॅव ए गुड डे.